रात्री आईला खोलीतून काहीतरी आवाज आला म्हणून त्या मुलीच्या खोलीत पाहायला आई गेली. तिथे त्यांना मुलगी आणि तिचा बॉयफ्रेंड नको त्या अवस्थेत दिसले. एका मुलीने आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरियाणातील नूह येथील ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलीच्या काकांनी पोलिसात तक्रार देताना सांगितले की मुलीचे लग्न झाले होते, पण तिचे गावातील एका व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. ही मुलगी काहीच दिवसापूर्वी माहेरी आली होती आणि त्या दरम्यान रात्रीच्या वेळी तिने आपल्या प्रियकराला बोलवलं. याला आईने विरोध केला असताना तिने गळा आवळून आईचा खून केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार ही घटना नूह जिल्ह्यातील अलालपूर गावातील आहे. सोमवारी सकाळी अलालपूर गावात राहणाऱ्या एका महिलेचा मृतदेह घरात संशयास्पद परिस्थितीत सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस तपास करत असताना मृत महिलेच्या दिराने पोलिसांना सांगितलं की या महिलेची हत्या त्यांची 20 वर्षीय विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराने केली आहे. पोलिसांनी सांगितले की रुक्साना असे मृत 45 वर्षीय महिलेचे नाव असून तिची 20 वर्षांची मुलगी काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ती तिचे सर्व कामे करून झोपी गेली. त्याचवेळी तिच्या मुलीने त्याच गावातील एका व्यक्तीला घरी बोलवले. मुलीच्या काकांनी सांगितले की त्याच गावातील एका व्यक्तीसोबत आरोपी मुलीचे अनैतिक संबंध होते. या दोघांचा आवाज ऐकून रुक्साना यांना जाग आली. तेव्हा त्यांची मुलगी आणि तिचा प्रियकर हे एकमेकांच्या मिठीत असल्याचं त्यांना दिसले. त्यांनी यावर आक्षेप घेतल्याने मुलगी आणि तिच्या प्रियकराने मिळून महिलेचा गळा आवळून खून केला. महिलेच्या दिराने सांगितले की आरोपी मुलीने महिलेच्या मृत्यूची माहिती कुटुंबाला दिली नाही, तर तिने सर्वात आधी तिच्या मावशीला फोन करून ही माहिती दिली. महिलेच्या दिराच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलगी आणि त्याच गावातील तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की दिराच्या जबाबाच्या आधारे महिलेची मुलगी आणि एका अन्य तरुणाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. तर मित्रांनो, जर ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर या बातमीला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.